जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 8व्या दशकातील 6वा समास पाहतोय. दुश्चित होणं कसं घातक आहे हे समर्थ आपल्याला समजावून सांगतात. पण ते सांगत असताना ज्या मनाच्या योगानं आपण दुश्चित होतो त्या मनाचा वापर करायला समर्थांनी आपल्याला शिकवलं. आणि ते सांगून झाल्यानंतर मात्र समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे, दुश्चितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ. समर्थांनी सांगितलं आपल्याला की आपल्या मनाचा वापर करून घ्या आणि परमार्थ चिंतन, त्याविषयीचं मनन, त्याविषयीचं पुन्हा पुन्हा श्रवण, अशा गोष्टींचा वापर करून ते मन साधनेला अनुकूल बनवा. समर्थ म्हणतात, आता असो दुश्चितपणामुळं प्रपंचही होत नाही आणि परमार्थही होत नाही. एकूणच पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी दुश्चितपणामुळं आपल्या नरजन्माची, मनुष्य जीवनाची कशी नासाडी होते ते सांगितले. आपण एक एक ओवी पाहत पाहत जाऊ आणि त्या ओवीमधून आपण अंतर्मुख होऊन विचार करू की ही गोष्ट आपल्यापाशी आहे का, आपण असे असतो का, आपल्याला काही दोष सापडले तर लगेच ते काढून टाकू. समर्थ म्हणतात, दुश्चितपणे कार्य नासे, दुश्चितपणे चिंतावसे, दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता, दुश्चितपणे शत्रुजिणे, दुश्चितपणे जन्म मरणे, दुश्चितपणाचे निगुणे हानी होये, दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन, दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी, दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होये क्षयो आपुल्या स्वहिताचा, दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाये, दुश्चित बैसलाची दिसे परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानस तयाचे. किती चपखल वर्णन समर्थांनी केले पहा. जर आपण दुश्चित असू तर आपल्याच्यानं काहीही नीट होत नाही. जे सांगितलं जाते त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि समजा जरा जरी लक्ष गेलं तरी ते आपण आत साठवू शकत नाही. सतत काळजी, तळमळ, कुठल्याही गोष्टीचं स्मरण नीट न राहणं, अशा गोष्टी दुश्चितपणामुळं घडून येतात. समर्थ म्हणतात, सर्व कार्याचा नाश होतो दुश्चितपणामुळं. जे खरं म्हणजे आपल्या हातात नाही त्याबद्दल आपण विचार करून करून स्वतःला काळजीनं मारून टाकतो. अशी पुष्कळ उदाहरणं आसपास दिसतात. पण आसपासची उदाहरणं पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून पाहावं की आत्ता आपल्याला कुठली काळजी आहे का, आत्ता आपलं चित्त कसं आहे, स्थिर आहे की अस्थिर आहे. समर्थ म्हणतात, दुश्चितपणामुळं आपलं जगणंसुद्धा नकोसं वाटायला लागतं. त्यांचे शब्द पहा, दुश्चितपणे शत्रुजिणे. इतकंच नाही, समर्थ म्हणतात, एखाद्या शत्रूनं जसा त्रास द्यावा तसं दुश्चितपण माणसाला त्रास देतं. पण मनुष्याचं असं आहे की त्यानं ते दुश्चितपण त्याचा स्वभाव म्हणून स्वीकारलेलं असतं. म्हणजे शत्रूला घरात घ्यावं आणि त्याच्याबरोबरच खावं, प्यावं, झोपावं असं दुश्चितपण आपण वागवतो. खरं म्हणजे आपण तो शत्रू आहे असं पाहिलं पाहिजे. बाहेरून आलेलं हे दुश्चितपण आहे आणि त्याला हाकलून दिलं पाहिजे. पण असं न करता आपण त्याला घरात घेतो. समर्थ म्हणतात, या दुश्चितपणामुळं जन्म मरणही पाठीमागे लागतं. आता जन्ममरणाची परंपरा वासनेमुळं आहे, पण दुश्चितपणाचा त्यात काय सहभाग? तर असं आहे की दुश्चितपणामुळं जी वासना आहे ती मरू शकत नाही, भगवंताकडे लागू शकत नाही. दुश्चितपण आपल्या देहाशी संबंधितच वासना चिकटवून ठेवतं. ती भगवंताकडे वळवायला थोडी तरी शांतता आत आपण घ्यायला नको का? तर आपण सद्गुरू वचनांवरती किंवा जे काही निरूपण ऐकलं त्याच्यावरती विचार करू, मनन करू आणि मग भगवंताकडे वळू. पण जो दुश्चित आहे त्याच्या बाबतीत असं घडतच नाही. मग साधना तरी कुठून घडणार? म्हणूनच समर्थ म्हणतात,
दुश्चितपणे नव्हे साधन, दुश्चितपणे न घडे भजन. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. अहंकार नको आहे. पण असं केवळ माहीत असून काही होत नाही. सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून श्रवण करून घेऊन त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा लागतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेला बसावं लागतं. आता आपण असं पाहूया की आपल्याला नामस्मरणाला बसायचं आहे, पण ते बसावं असं वाटायला तरी नको का? दुश्चितपणा जिथं आहे तो दुश्चितपणा आपल्याला नामस्मरणाला बसूच देत नाही. आतूनच असं वाटत नाही की नामाला आता बसावं, शांत ध्यानाला बसावं. याला उपाय काय? काही नाही. याला हट्टानं आपल्याला सद्गुरूंचे चरण धरावे लागतील. हट्टानं त्यांच्याकडून होणारं श्रवण धरावं लागेल. हा एकच उपाय आहे. सद्गुरुपदिष्ट साधना आणि भजन हे दोन्हीही शब्द एकाच अर्थानं वापरले जातात. त्यामुळे इथं भजन म्हणजे साधनाच आहे किंवा साधना म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आहे. हे ध्यानात घेऊन या ओळीकडं पाहिलं तर लक्षात येईल की दुश्चितपणामुळं आपल्याला यातलं काहीही करता येत नाही. पुष्कळ लोक असतात पहा, श्री महाराजांचा अनुग्रह घेतात पण कधी जपाला बसतच नाहीत. बसावं असं वाटण्यासाठी सुद्धा एक प्रकारची शांती असावी लागते, एक प्रकारची अंतर्मुखता असावी लागते. आपण जर प्रपंचाची आणि प्रपंचातल्या व्यापाची कारणं अखंडपणे देत राहिलो तर आपल्याजवळ अंतर्मुखता कधी येऊच शकत नाही. मग आपल्याजवळ सबबी तयार असतात. अहो ऑफिसचं हे काम आहे, अहो घरातलं हे काम आहे, ती आवरावर आहे, यांचं हे करायचं आहे, मुलाबाळांचं ते करायचं आहे. ही आपली कारणं कधीही संपणार नाहीत. म्हणून समर्थ आपल्याला श्रवणाचा आग्रह धरतात पहा. दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे, असं आपण कालच्या निरूपणात समर्थांचं वचन पाहिलं. श्रवणाचा हात धरला की आपोआप आपली वृत्ती त्या दिशेनं वळेल. आज न उद्या वळेल. म्हणून श्रवणाचा हात सोडू नये. एकदा श्रवण करून कदाचित फरक पडणार नाही, पण रोज रोज श्रवण असेल तर त्याचा परिणाम निश्चित होतो. तो परिणाम आपल्यावरती व्हावा म्हणून आपण स्वतःला तेवढा वेळ देणं आवश्यक आहे. ठरवून श्रवण करणं आवश्यक आहे. आता साधनाही होणार नाही, भजनही होणार नाही, तर आत्मज्ञान कुठून होणार? म्हणून समर्थ म्हणतात, दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी. काही गोष्टीसुद्धा साधनेसाठी आवश्यक आहेत. जसं आत्ता आपण पाहिलं की आपल्याला ठरवावं लागेल नामस्मरणाला बसायचं. मग हा निश्चयच आहे ना. समर्थ म्हणतात, दुश्चितपणे नव्हे निश्चयो. निश्चयच आपण करू शकणार नाही जर दुश्चित असू तर. आता अशी मानसिकता कुणी अनुभवली असेल तर लक्षात येईल की साधं अंथरुणातून आपल्याला उठताही येत नाही जर आपण दुश्चित असू. खरं म्हणजे पहा, आपले हातपाय धड आहेत, आपला मेंदू पण शाबित आहे, डोळ्यांना नीट दिसतंय, कानांना नीट ऐकू येतंय, पण उठून आपण व्यायाम करणार नाही, आपला आवरणार नाही, काही परमार्थ वाचन मनन करायला बसणार नाही, श्रवणाला बसणार नाही. साधना तर दूरच राहिली. कारण एकच, आत असलेला दुश्चितपणा, अत्यंत अस्वस्थता, आत असलेला आळस, आत असलेला श्रद्धेचा अभाव. त्यामुळं मग हातून काहीही घडत नाही. दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो. जयो होत नाही म्हणजेच कुठल्याही गोष्टीत यश येत नाही. अहो परमार्थ साधना आपण काही काळासाठी दूर ठेवूया, पण जो CA होतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, ही उदाहरणं तरी कशाला, साधं शाळेच्या परीक्षेत पास होतो, त्यालासुद्धा अभ्यास करावाच लागतो ना. निश्चयानं अभ्यासाला बसावं लागतं. वय त्याचं 12 असेल, 14 असेल, 18 असेल, पण अभ्यास जर त्यानं केला नाही, निश्चय जर त्यानं केला नाही, तर त्याला त्याच्या परीक्षेत यश कसं मिळणार? इथं तर परमार्थ साधन करायचं आहे. जन्मोजन्मीची देहबुद्धी आहे, जन्मोजन्मींची वासना आहे, त्या सगळ्याचा पगडा आपल्यावरती आहे. सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा ठेवून आपल्याला रोज निश्चय करायचा आहे की साधनेला बसायचं. मग दुश्चितपणा तिथं नसलाच पाहिजे. समर्थ म्हणतात, या दुश्चितपणामुळं क्षयही होतो. क्षय होणं म्हणजेच आपलं आत्महित जे आहे त्याचा क्षय होणं, म्हणजेच साधन मार्गावरती न जाणं, म्हणजेच असं कोणतंही कर्म न करणं जेणेकरून आपण परमार्थाच्या वाटेवरती जाऊ. कसं आहे, व्यसन करायला
टवाळक्या करायला, उडाणटप्पू करायला किंवा नुसते पैसे उडवायला, मनात हवं ते खरेदी केलं, मनात हवं ते हवं तिथं जाऊन खाल्लं पिलं, तर त्यासाठी मनुष्याला विशेष निश्चय करावा लागत नाही. जीवापाशी हे दुर्गुण नाचतच आहेत. त्या दुर्गुणांमध्ये वाहवत जाणं इतकं सोपं आहे की जसं महापुरात पडावं आणि ज्या दिशेला प्रवाह चाललेला आहे त्या दिशेला निघून जावं. इथं साधकाला प्रवाहाच्या उलटं पोहायचं आहे. ही जी ओढ आहे आपल्या मनाची, आपल्या जीवाची, ती ओढ थांबवली पाहिजे आणि पालटली पाहिजे. उलटं जाऊन आपल्याला आपल्या स्वरूपाला मिळायचं आहे. खरं म्हणजे हा सुलटा मार्ग आहे, पण आपल्या दृष्टीनं दृश्यात जाणं हा सुलटा मार्ग झाल्यामुळं संतांना सांगावं लागतं की तुम्ही आता उलटं फिरा. असं उलटं फिरणं म्हणजे आत्महित करून घेणं आहे आणि दुश्चित राहणं म्हणजे समर्थ म्हणतात या आत्महिताचा क्षय आहे. दुश्चितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. समर्थ अगदी स्पष्टपणे सांगतायत पहा की दुश्चितपण असेल तर श्रवणही घडत नाही आणि घडलं तर त्याचं विवरण होत नाही आणि निरूपणही हातचं निघून जातं. आपण एक उदाहरण पाहू. समजा आपल्याला एक मुलगी आहे आणि तिची आज परीक्षा आहे. इयत्ता कोणतीही असो, आज तिची परीक्षा आहे. तर जी आई आहे किंवा जे वडील आहेत त्यांच्या मनात सतत तिच्या परीक्षेचा विचार असेल तर ते आतून दुश्चित होणारच आहेत. आता खरं पाहता परीक्षेचा दिवस आलेला आहे. आता आज विचार करून तसा हाताला काही लागणार नाही. वर्षभर जो अभ्यास केलेला आहे किंवा जसा अभ्यास केलेला आहे तसाच परिणाम परीक्षेमध्ये दिसणार आहे. पण हे माहीत असूनही आपण आपल्या जे हातात नाही, ज्यावरती आपली सत्ता नाही, त्याचे विचार करून आतून दुश्चित होतो. मग सारखा हाच विचार, पेपराला वेळेवरती गेली असेल का, पोचली असेल का, नीट लिहित असेल का, कसं लिहित असेल, चुकली तर नसेल ना, काय परिणाम होईल वगैरे वगैरे. एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्यातून तिसरा, असं सुरूच राहतं. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण सद्गुरूंपुढे श्रवणाला बसलेले असू तर आपल्याच्यानं श्रवण कसं घडेल? सद्गुरूंचे शब्द कानांवरती पडतील, कदाचित त्या शब्दांचा अर्थही थोडा कळेल, पण ते शब्द आतमध्ये जाऊ शकणार नाहीत. कारण आतमध्ये मुलगी, मुलीची परीक्षा, तिचं भविष्य, तिचं वर्तमान, तिने भूतकाळात काय करायला नको होतं, काय केलं, असे सगळे विषय बसलेले आहेत. एके ठिकाणी एक गोष्ट बसली असेल तर दुसरी तिथे येणार कशी? म्हणून समर्थ सांगतात की दुश्चितपणा टाकून द्या. तुमची कर्तव्य करू नका असं नव्हे, पण त्याबद्दल दुश्चित होणं हे अत्यंत चुकीचं आहे. श्रवणही घडणार नाही, विवरणही घडणार नाही आणि निरूपण हातचं निघून जाईल. दुश्चित बैसलाची दिसे असं समर्थ म्हणतात. तो आहे असं दिसतं, पण तो तिथं असतच नाही. अहो, मनामध्ये मुलीच्या परीक्षेचे विचार असतील तर आपण श्रवणात बसून उपयोग काय? देहानं आपण तिथे आहे, पण तिथे आपण नाही. आपल्या दुश्चित असलेल्या चित्तापाशी आपण आहे. परी तो असतची नसे, चंचळ चक्री पडिले असे मानस तयाचे. इथे आता महत्त्वाचा विषय समर्थांनी सांगितला आहे, पण अगदी सूक्ष्मपणे सांगितला आहे. या दुश्चितपणाचा रोग मनापाशी आहे आणि या रोगाचा इलाजही मनापाशीच आहे. कायम लक्षात ठेवायचं, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनाला आपण सद्गुरूंकडे वळवू शकतो. भगवत चिंतन, सद्गुरूंच्या चरित्राचं चिंतन, सद्गुरूंचे उपदेश, सद्गुरूंनी केलेले लीला प्रसंग, भगवंतांनी केलेले लीला प्रसंग आपण मनामध्ये घोळवू शकतो. हा जो विचार आत्ता कानांवरती पडतोय ना, हा पण आपण मनामध्ये घोळवू शकतो. सारखं त्याचं चिंतन करू शकतो की आपण कुणाचे आहोत. श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा, कुणीतरी होण्यापेक्षा कुणाचं तरी होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे श्री महाराजांना सुचवायचं आहे की तुम्ही सद्गुरूंचं होऊन राहा. असं होऊन राहणं म्हणजे काय? अर्थातच देहानं नाही, आपल्या मनानं, आपल्या चित्तानं, आपल्या बुद्धीनं त्यांचं होऊन राहायचं. म्हणजे मन काय करतं? विचार करतं. तर विचार कुठले? सद्गुरूंचे. चित्त काय करतं? तर चिंतन करतं. चिंतन कशाचं? तर सद्गुरू उपदेशाचं, सद्गुरूंच्या शब्दांचं किंवा सद्गुरूंचंच चिंतन. बुद्धी निर्णय घेते ना, तर निर्णय कशाचे घ्यायचे? सद्गुरूपदिष्ट साधनेचे घ्यायचे.
सद्गुरूंच्या वचनांच्या बाबतीतले निर्णय घ्यायचे. असं करणं म्हणजे सद्गुरूंचं होऊन राहणं. असं आपण केलं की आपोआपच आपल्या चित्तवृत्ती त्या दिशेनं वळतात. असं पहा, नवीन जन्मलेलं मूल हे मातीचा गोळा असतं असं म्हटलं जातं. जसे संस्कार दिले जातील, जशा प्रकारच्या वातावरणात ते वाढेल, तशा प्रकारचा परिणाम त्याच्यावरती होतो. मग तेच आपण आपल्या चित्ताच्या मनाच्या बाबतीत का करू नये? समर्थ म्हणतायत की जो दुश्चित आहे त्याचं मन अशा रीतीनं चंचळ झालेलं असतं. इथे ते सूक्ष्मतेनं हे सुचवतात की तुमचं मन चंचळ न करू देणं तुमच्या हातात आहे. योग्य ते चिंतन करणं, मनन करणं तुमच्या हातात आहे. तर ते आपण करावं. कसं वर्णन केलंय पहा पुढे समर्थांनी. वेडे पिशाच्च निरंतर, अंध मुखे आणि बधीर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राणियांचा. समर्थ म्हणतात, एखाद्या वेड्याचा किंवा पिशाच्च बाधा असणाऱ्या माणसाचा किंवा आंधळ्या मुख्या व्यक्तीचा, बहिऱ्या व्यक्तीचा संसार जसा कसा तरीच असतो, तसं दुश्चित माणसाचा संसार असतो. संसार म्हणजे त्यानं केलेलं कोणतंही कर्म हे असंच अर्धवट असतं, अशांती, तळमळ आणि अस्वस्थता उत्पन्न करणारं असतं. कारण तो मुळात त्याच्या आतमध्ये अस्वस्थ आहे. आपण एक उदाहरण पाहूया बरं का. दुश्चित व्यक्ती आहे, घरामध्ये गेली, काहीतरी वादावादी झाली. आता वादावादी होणारच, कारण ज्या कारणांमुळे वादावादी होते ती कारणंसुद्धा त्याच्या दुश्चितपणामुळेच त्याच्या भोवती साठलेली असतात. उदाहरणार्थ, दुश्चित माणूस व्यसनाच्या अधीन होतो. आता हा दारू पिऊन घरी आला की घरच्यांचं डोकं फिरतं. मग घरी आरडाओरडा, मग हा पण घरच्यांवरती आरडाओरडा करतो आणि बाहेर निघून जातो. आता त्या संतापाच्या, दारूच्या नशेमध्ये तो काय करेल याचा नेम नाही. म्हणजे सगळी कर्मच बिघडून जातात, सगळा संसार बिघडून जातो. याचा सूक्ष्मातील अर्थ असा आहे की संसरणम इति संसारः, आपल्या आत असलेलं श्वसन ही संसाराची गती आहे. ती गती तर बिघडणारच ना. अहो, साधं एखाद्या वासनेच्या आहारी जरी आपण गेलो तरी आपली श्वासांची लय बिघडून जाते. इथे तर आतून मनुष्य दुश्चित आहे आणि नको ती कर्म हातून घडतायत. तर श्वास कसे नियमित असणार, कसे एकालयीत वाहणार? सगळा संसार, अवघं जीवन बिघडून जातं. समर्थांचे शब्द पहा. सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना, ज्ञान असोन कळेना, सारासार विचार. सगळी क्षमता आतमध्ये आहे, पण तो काहीही करू शकत नाही. सगळं त्याला कळू शकतं, पण तो कळवून घेऊ शकत नाही. ऐकू शकतो तो, पण ऐकायला जात नाही. ऐकलं तरी समजून घ्यायला जात नाही. विचार करू शकतो, पण सारासार विचार करत नाही, विवेक जवळ ठेवत नाही. आपल्याच दुश्चित स्थितीमध्ये रमून पडून जातो आणि आयुष्याचा नाश करून घेतो. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैचा त्यासी, जयेचा जीवी अहर्निशी आळस वसे. अखंड आळस जर आतमध्ये वस्ती करून राहत असेल तर त्याला काय मिळणार? समर्थ म्हणतात, इहलोकीही काही मिळत नाही, परलोकीही काही मिळत नाही. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेचा आळसा आला, आळसा हाती प्राणी आला, उसंतची नाही. समर्थ म्हणतात, जर आपण असं गृहीत धरलं की दुश्चितपणा त्याचा आता गेला, तरी पण त्या दुश्चितपणामुळं आत आळस असतो, त्याचं काय करणार? आळस त्याला मग पकडतो आणि मग हा मनुष्य त्या आळसाच्या आहारी जातो आणि मग सगळंच बिघडून जातं. आता खरं पाहता वेळ आहे, पण आळसामुळं त्याच्याकडे वेळ नाही असं होऊन जातं. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या, आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीण झाली, आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य, आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीण झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली, आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची. किती सुंदर प्रकारे आणि तितक्याच परखडपणे समर्थांनी आळसाचे दुष्परिणाम सांगितले. पण त्या दुष्परिणामांमध्येच समर्थांनी अभ्यास पण सुचवलाय. पहा, समर्थ जेव्हा म्हणतात
आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नव्हे पाठांतर काही केल्या. तेव्हा ते सुचवतात, पाठांतर असलं पाहिजे, आचार सांभाळला पाहिजे आणि विचार जवळ बाळगला पाहिजे. आळसे घडेना श्रवण, आळसे नव्हे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मळीण झाली, असं जेव्हा ते म्हणतात त्यावेळी ते सुचवत आहेत की परमार्थ जपून ठेवला पाहिजे निरूपणाच्या श्रवणाच्या अंगानं. असंच त्यांनी नित्यनेमाचं महत्त्व, अभ्यासाचं महत्त्व किंवा धृती, धारणा या गोष्टींचं महत्त्व समजावून सांगितले. विवेकाचं महत्त्व सांगितले. आपल्या प्रयत्नांचं महत्त्व सांगितले. या सगळ्या गोष्टी आळसामुळे आयुष्यातून निघून जातात. आपण यातून समर्थांना जे सुचवायचं आहे, दुश्चितपणाचं त्यांनी केलेलं विवरण आणि पुढे श्रोत्यानं जी शंका उपस्थित केलेली आहे त्याबद्दल समर्थ काय म्हणतात, तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.